हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वेज चीज सँडविच आणि त्याच्यासोबत हिरवीवाली चटणी आणि सुक्का मसाला। तर आपण बघा मी कसं बनवते ते। तर पहिल्यांदा आपण हिरवी चटणी वाटून घेऊया। त्याच्यासाठी मी एक जुडी आहे ना कोथिंबीरीची घेतलेली आहे, त्याचा अर्धा पुदिना घेतलेला आहे आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक। तर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बुंदी पण, आपली सुक्की बुंदी पण टाकायची आहे। खारी बुंदी येते ना ती टाकायची आहे। तर हे बघा खारी बुंदी पण टाकणार आहे। हे टाकल्यानंतर कसं ती मस्त अशी घट्ट होते चटणी आणि त्याचा कलर असा बदलत नाही, तो हिरवा तर हिरवाच कलर राहतो। आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे बघा आता मी हे वाटून घेते। तर वाटून झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये ना लिंबू टाकते, एक पूर्ण लिंबू टाकणार आहे। तर हे बघा तर इथं आपली चटणी तयार आहे। तर आपण याला आता बाउलमध्ये काढून घेऊया। तर बघा किती छान असा कलर दिसतोय चटणीचा, एकदम हिरवागार आणि टेस्टला पण खूप छान आहे। आता मी आहे ना त्याच्यामध्ये वरून आहे ना चाट मसाला टाकणार आहे आणि चाट मसाला टाकून आहे ना त्याला थोडंसं मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला इथं सँडविचची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी बीट, काकडी, बटाटा, कांदा, टोमॅटो हे सगळं असं स्लाइस करून घेणार आहे। तर पहिल्यांदा मी सुरीने केलं, त्याचे जाड जाड काप येत होते म्हणून परत मी आहे ना स्लायसर वापरलं। तर हे बघा सगळं असे बारीक बारीक कापून घेणार आहे। तर मी ते सुरीने कसं जाड जाड येत होतं म्हणून मग मी हे स्लायसर वापरलं। स्लायसरने कसं एकदम पातळ पातळ काप झाले आणि टोमॅटो त्याच्यामध्ये कापला जात नव्हता म्हणून मी परत त्याला सुरीने कट करून घेते, असं गोल गोल पीस करून घ्यायचे आहेत। तर हे बघा इथं आपली सँडविचची तयारी झाली आहे। तर आता इथं सुक्का मसाला बनवणार आहे। त्याच्यामध्ये मी एक चम्मच काश्मीरी लाल टाकलेला आहे, थोडासा चाट मसाला टाकायचा आहे। इथं पेरी पेरी मसाला आहे माझ्याकडे, तो पण मी टाकणार आहे। थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे आपला हा सुक्का मसाला सँडविचसाठी तयार आहे। तर आता इथं आपण सँडविच बनवून घेऊया। तर हे बघा मी ब्रेडला आहे ना बटर लावून घेते। मस्त असं सगळीकडे बटर लावून घ्यायचे, त्याच्यावरती हिरवी चटणी लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काप आपण करून ठेवले होते व्हेजिटेबलचे ते सगळे त्याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत। मस्त खूपच छान आणि एवढं टेस्टी झालेला हा सँडविच, मस्तच झालेलं। तर बीट पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये, असं मस्त स्लाइस ठेवायचे आहे। त्याच्यावरती काकडी, टोमॅटो, बटाटा उकडलेला हे सगळं ठेवून त्याच्यावरती ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे। त्याच्यावरती आता आहे ना चीज किसून टाकायचं आहे त्याच्यावरती। थोडासा सुक्का मसाला,
सँडविचचा. मस्त असं चीज किसून टाकायचं आहे. खूपच छान, किती छान दिसते बघा. आता ह्याला तव्यावरती मी फ्राय करून दाखवणार आहे. तर तुमच्याकडे ते सँडविच मेकर असेल त्याच्यावरती पण करू शकता. तर मी इथं तव्यावरती करून दाखवणार आहे. मस्तच, खूपच छान. खूपच मस्त झालेलं आहे हे. आता बघा आपलं हे सँडविच रेडी झालेलं आहे. आता मी इथं काढून घेते आणि कट करणार आहे आणि तुम्हाला खाऊन पण दाखवते किती छान असं सँडविच झालं होतं. पाहू शकता किती मस्त असं झालेलं आहे. खूपच छान. वाव, खरंच खूप छान झालेलं आहे. नक्की ट्राय करा तुम्ही पण. या सगळ्यांनी खायला आमच्या घरी. चला तर मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.